नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मर्मबंध भाग 21. पण त्याआधी जर मंडळी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाजूचं बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. त्यामुळे येणाऱ्या नवीन स्टोरीचं किंवा नवीन पार्टचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तसंच तुम्हाला स्टोरी आवडत असेल तर छान छान कमेंट करायला आणि लाईक करायला देखील विसरू नका. मनीष, थोडं बोलायचं होतं. अनु कचरत बोलली. बोल ना. मनीष समोर चेअरवर बसत बोलला. मनीष, माझा डिसिजन झाला आहे. मला हे मूल हवं आहे. माझ्या निखिलची निशाणी मला जपायची आहे. कालपर्यंत मी कन्फ्यूज होते, पण आता नाही. अनु कॉन्फिडेंटली म्हणाली. तुझा निर्णय खरंच योग्य आहे, पण त्याची वाट खूप खडतर आहे. अनु, तू नीट विचार तर केला आहे ना? कुठलाही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नको, मनीष म्हणाला. हो अनु, एक सिंगल मदर होणं इतकं सोपं नाही. लोक काय म्हणतील याचा विचार कर. शिवाय तुला तुझं लाईफ आहे, त्याच्याविषयीसुद्धा विचार कर, नक्षत्रा म्हणाली. माझाच तर विचार करत होते कालपर्यंत मी. निखिलचा, त्याने माझ्यासाठी स्वतःच्या दिलेल्या जीवाचा विचार मी नाही तर कोणी करायला पाहिजे? एक प्रेमिका स्वार्थी होऊ शकते, एक आई कशी स्वार्थी होईल नक्षत्रा? अनु म्हणाली. का नाही स्वार्थी होऊ शकत आई? आपले आईवडीलसुद्धा स्वतःचाच विचार करून आपल्याला अनाथाश्रमामध्ये सोडून गेले असणार ना? नक्षत्रा म्हणाली. तिच्या बोलण्यात खूप दुःख होतं. कदाचित आपण त्यांची मजबुरी होतो, कदाचित त्यांनी केलेलं पापसुद्धा. पण हे बाळ ना माझी मजबुरी आहे ना माझं पाप. हे तर माझ्या प्रेमाचं प्रतीक आहे. माझ्या निखिलची शेवटची मला दिलेली अनमोल भेट आहे. नक्षत्रा, माझ्या बाळाला मी आई आणि बाबा दोघांचं प्रेम देणार आहे. माझं बाळ आपल्यासारखं अनाथ नाही, त्याला आई आहे. अनु ओघळणारे अश्रू पुसत म्हणाली. हो, खरं आहे तुझं बाळ अनाथ नाही, त्याला आई आहे आणि मावशी पण. मी तुझ्यासोबत आहे कायम, नक्षत्रा अनुला जवळ घेत बोलली. हो, आणि काकासुद्धा आहे, विसरू नका, मनीष म्हणाला. आणि अनुच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं. अनु, आता अजिबात रडायचं नाही. आपण उद्या सकाळी हॉस्पिटलमध्ये जाऊ, तुझ्या काही टेस्ट करून घेऊ आणि सगळं व्यवस्थित असेल तर मग मी आणि नक्षत्रा परवा निघू. तोपर्यंत पोलीस स्टेशनमधून सुद्धा काही कळलं तर बरंच होईल, मनीष म्हणाला. मनीष, तुम्ही सगळ्यांनी मला खूप साथ दिली आणि मी मात्र तुम्हाला फक्त त्रास दिला. मुंबईला गेले आणि स्वतःला फॉरवर्ड आणि तुम्हाला बुरसटलेल्या विचारांचे समजायला लागले. मी माझ्या आयुष्यात एवढी बिझी होते की तुमची साधी आठवण देखील काढत नव्हते. शेखरचं मन दुखावलं. खूप चुकले मी. सॉरी हा शब्द खूप छोटा आहे त्यासाठी. तरी देखील मला माफ करा, अनु हात जोडत म्हणाली. अनु, वेडी आहेस का तू? हा असला विचार अजिबात करायचा नाही, समजलं? मैत्रीमध्ये नो सॉरी नो थँक्स, समजलं? नक्षत्रा दटावत म्हणाली. अनु, आता कुठलाच विचार करू नको. फक्त आराम कर, जेव आणि गोळ्या वेळेवर घे. रात्रीचे मेडिसिन्स घेतले का तू? मनीषने विचारलं. हो, मगाशीच, अनु म्हणाली. झोपा आता दोघी पण, उशीर झाला आहे. आणि नो गॉसिप, एकदम गुड झोपायचं, नाही तर आहे मी गेल्यावर चिटचाट चालू. मनीष दोघींकडे बघून बोलला. हो, गुड नाईट. हॉटेलमध्ये पोचल्यावर कॉल कर, नक्षत्रा म्हणाली. कॉल नाही, मेसेज करेन, ठीक आहे? बाय, गुड नाईट, मनीष म्हणाला आणि बाहेर गेला. काय रे, इतका वेळ नक्षत्राला समजावत होतास? शेखरने आश्चर्याने विचारलं. नाही रे, तिचा राग फार वेळ नाही टिकत, मनीष हसत म्हणाला. अनुला माझ्याबरोबर बोलायचं होतं म्हणून थांबलो होतो. उद्या तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे. परत एकदा रिपोर्ट्स करून बघतो. तिला हे बाळ हवं आहे, मनीष म्हणाला. चालेल, मी पण येऊ का तुमच्याबरोबर? शेखरने विचारलं. नाही, त्याची काही गरज नाही. तू ऑफिसला जा, आम्ही तिघे जाऊ टॅक्सीने. आणि सगळं ठीक असेल तर परवा मी आणि नक्षत्रासुद्धा निघू. जर पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन संपलं असेल तर अनुला पण घेऊन जाऊ सोबत, मनीष म्हणाला. पण तिला ठेवणार कुठे? शेखर म्हणाला. काहीतरी सोय करावी लागेल. आसरामध्ये तर नाही राहू शकत, मनीष म्हणाला. एक काम कर, माझ्या फ्लॅटमध्ये राहू दे तिला. पण तिला एकटीला ठेवू नको. वसुधा काकी किंवा उमा काकीला दिवसभर तिच्यासोबत राहायला सांग. मी सुद्धा माईला कॉल करून तसं सांगेल, शेखर म्हणाला. ठीक आहे, चालेल, मनीष म्हणाला. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे अनु, नक्षत्र आणि मनीष हॉस्पिटलमध्ये गेले. अनुच्या टेस्ट केल्या. त्याचे रिपोर्ट संध्याकाळी भेटणार होते.
मनीषने निशांतला कॉल करून केसचे अपडेट घेतले. अजून किमान 3-4 दिवस लागणार होते इन्व्हेस्टिगेशन पूर्ण व्हायला. संध्याकाळी शेखर आल्यावर मनीषने त्यालासुद्धा माहिती दिली. नक्षत्रा किचनमध्ये जेवण बनवत होती तर अनु बेडरूममध्ये आराम करत होती. शेखर आणि मनीष बाहेर हॉलमध्ये बोलत बसले होते. मनीष, रिपोर्ट्स कधी येणार आहेत अनुचे? शेखरने विचारलं. येतील एवढ्या अर्ध्या 1 तासात. मोबाईलवरच पाठवायला सांगितले आहेत मी, मनीष म्हणाला. जर सगळे रिपोर्ट ठीक असतील तर तू आणि नक्षत्रा उद्या निघा. मी एका मेडसाठी सांगून ठेवलं आहे. ती येईल उद्यापासून सकाळी 8 ते रात्री 8पर्यंत नाश्ता, जेवण आणि अनुकडे लक्ष देण्यासाठी, शेखर म्हणाला. हे चांगलं केलंस तू. तिच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आता. तिला घरी एकटं ठेवणं थोडं रिस्कीच आहे, मनीष म्हणाला. हो ना, आणि ती एकटी आहे म्हणून मलासुद्धा कामावर कॉन्सन्ट्रेशन करता येणार नाही. त्यापेक्षा तिच्याबरोबर कुणी असेल तर माझी काळजी कमी होईल, शेखर म्हणाला. शेखर, त्रास होत असेल ना तुला हे सगळं करताना, बोलताना? समजू शकतो मी, मनीष शेखरच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. मनीष, त्रास होत नाही असं खोटं नाही बोलणार मी. खूप त्रास होतो रे मला. किती स्वप्न बघितली होती मी. पण आता अनुला माझी गरज आहे. तिचं दुःख माझ्यापेक्षा कितीतरी पटीने मोठं आहे रे. मी निदान अनुला पाहू शकतो, तिच्याशी बोलू शकतो. ती माझ्या डोळ्यांसमोर आहे. पण तिच्या बाबतीत खूप वेगळं आहे रे. ती तिच्या निखिलला कधीच पाहू शकणार नाही, त्याच्याशी बोलू शकणार नाही. ते काय कमी होतं की अशा परिस्थितीत ती त्याच्या मुलाची आई बनणार आहे. किती त्रास होत असेल रे तिला. आपण तर विचारसुद्धा करू शकत नाही. आता तिला आधाराची, प्रेमाची गरज आहे आणि मी तिला एकटं नाही पडू देणार, शेखर म्हणाला. खूप मोठं काळीज आहे रे शेखर तुझं. असं वागणं सगळ्यांनाच नाही जमत. खरंच आम्ही खूप लकी आहोत की तू आमचा मित्र आहे, मनीष म्हणाला. हे एकच तर नातं आहे मनीष, जे माझ्याजवळ आहे. माई आणि तुम्ही सोडले तर दुसरं कोण आहे मला, शेखर म्हणाला. दोघे बोलतच होते की मनीषच्या मोबाईलवर अनुचे रिपोर्ट्स आले. मनीषने रिपोर्ट्स चेक केले. शेखर, अजून म्हणावी तशी इम्प्रूव्हमेंट नाही. मी गोळ्या चेंज करून देतो आणि तिचा डाएट चार्टसुद्धा तुला पाठवतो. तिची खूप काळजी घ्यावी लागेल. तिला 15 दिवस तरी पूर्ण बेड रेस्ट घ्यावा लागेल, मनीष म्हणाला. मी घेईन तिची नीट काळजी, शेखर म्हणाला. नक्षत्रा, मनीषने आवाज दिला. हां, जेवण झालं आहे, बस 2 मिनिटात वाढते, नक्षत्रा घाईत म्हणाली. त्यावर शेखर आणि मनीष एकमेकांकडे बघून हसायला लागले. काय झालं? हसताय का? काही लागलं आहे का चेहऱ्याला? नक्षत्रा तोंडावर हात फिरवत म्हणाली. चेहऱ्याला नाही लागलं काही वेंदळे. आपण उद्या निघूया. तयारी करून ठेव. सकाळी 7 वाजताच आपल्याला निघायचं आहे हे सांगायला तुला आवाज दिला होता आणि तू काहीतरी वेगळंच येऊन बडबडत होती, मनीष म्हणाला. अरे बापरे, माझी भाजी. गॅस चालूच ठेवून आले होते, नक्षत्रा बोलली आणि किचनमध्ये धावतच गेली. तिला असं जाताना पाहून परत दोघे हसायला लागले. मनीष, खूप भोळी आहे रे नक्षत्रा. तिला जप. उगाच त्रास देऊ नकोस. कारण नसताना तिच्या खोड्या काढतोस तू, शेखर म्हणाला. नाही रे, मी फक्त मस्करी करत असतो तिची. आणि एवढी साधी आहे ना माझी नक्षत्रा की तिला माझा रागसुद्धा करता येत नाही. खोटं खोटं रागवते आणि मी फक्त सॉरी म्हटलं ना तरी लगेच राग सोडून देते ती. मी खरंच खूप लकी आहे की ती माझी आहे, मनीष म्हणाला. सकाळी 7 वाजता मनीष नक्षत्राला घ्यायला आला. नक्षत्रा आणि मनीषने अनुला काळजी घ्यायला सांगितली. तिच्याबरोबर थोडा वेळ बोलून दोघेही निघाले. 8 वाजता डोअरबेल रिंग झाली आणि शेखरने दरवाजा ओपन केला. शेखर साहेब ना तुम्ही? समोर एक मध्यम वयाची बाई उभी होती. हो, तुम्ही? शेखरने विचारलं. मी कांता, शिर्के साहेबांनी पाठवलं आहे. तुम्हाला कामासाठी बाई हवी होती ना? ती बाई बोलली. हो, या ना आत या. शिर्के साहेबांनी सगळं सांगितलं आहे ना? तुम्हाला सकाळी 8 ते रात्री 8पर्यंत इथे थांबावं लागेल. चहा, नाश्त्यापासून घरातली सगळी कामं करावी लागतील, शेखर म्हणाला. हो साहेब, सांगितलं आहे सगळं, कांता म्हणाली. ठीक आहे. हा किचन आहे आणि ती बेडरूम आहे. आतमध्ये मॅडम आहेत, त्या गरोदर आहेत. त्यांची काळजी घ्यावी लागेल. प्रकृती थोडी नाजूक आहे त्यांची. त्यांना बेड रेस्ट सांगितलं आहे, तेव्हा त्यांच्याकडे नीट लक्ष द्या, शेखर म्हणाला. हो साहेब, तुम्ही काही काळजी करू नका, कांता बोलली. या, मी ओळख करून देतो तुमची, शेखर म्हणाला आणि कांताला रूममध्ये घेऊन गेला. डोअरचा आवाज आला तसं अनुने समोर पाहिलं. अनु, ह्या कांताबाई आहेत.
आजपासून तुझ्याबरोबर असतील. रात्री 8 वाजता जातील. मी त्यांना तुझा डाएट आणि गोळ्या सांगून ठेवतो. तू नीट जेवण करून गोळ्या घ्यायच्या आणि दिवसभर आराम करायचा. बेडवरून उठायचं नाही, शेखर अनुला म्हणाला. अनुने हुंकार भरला. साहेब, काही काळजी नका करू. मी त्यांची व्यवस्थित काळजी घेईन. मला ह्या सगळ्याचा अनुभव आहे, कांता म्हणाली. शेखर नाश्ता करून ऑफिसला निघून गेला. त्याने ऑफिसमध्ये गेल्यावर हेड ऑफिसला एक मेल पाठवला, ज्यात त्याने गोवा ऑफिसचे सर्व रिपोर्ट्स जे त्याने बनवले होते ते पाठवले. त्याने क्लिअरली तिथे कुठलाही फ्रॉड नसल्याचं मेन्शन केलं. बघता बघता 8 दिवस होऊन गेले होते. हेड ऑफिसमधून काहीच रिप्लाय आला नव्हता. शेखरची आता खात्री पटली होती. हो ना हो, अजिंक्यने जाणून बुजून त्याला गोव्याला पाठवलं होतं. आता त्याला प्रियाची काळजी जरा जास्तच वाटत होती. इकडे पोलिसांनी सुद्धा निखिलची केस बंद केली होती. त्यांच्या हाताला काहीच लागलं नव्हतं आणि ना त्यांच्याकडे पाहिजे तशी निखिलची माहिती होती. कांताबाई अनुची नीट काळजी घेत होत्या. अनुबरोबर गप्पासुद्धा मारायच्या कांताबाई. एक दिवस असंच बोलत असताना, मॅडम, साहेबांचा तुमच्यावर खूप जीव आहे. असा नवरा मिळायला भाग्य लागतं, कांता अनुला औषध देता देता बोलली. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय कांताबाई. कांताबाई शेखरला माझा नवरा समजत आहे असा विचार करून अनु तिला बोलली, पण ती पुढे काही बोलायच्या आतच, गैरसमज आणि माझा? अजिबात नाही मॅडम. इतकी वर्ष झाली मी हे काम करत आहे. किती जणांच्या घरी कामं केली आहेत मी, पण असा प्रेमळ आणि काळजी करणारा नवरा मी नाही बघितला. रोज सकाळी मला तुम्हाला दिवसभर काय जेवायला द्यायचं काय नाही ते सांगून जातात. दिवसभरात 2 ते 3 वेळा चौकशी करायला फोन करतात. तुम्ही गोळ्या घेतल्या का नाही हे विचारतात. आता तुम्हीच सांगा बाई, याला प्रेम नाही तर अजून काय म्हणायचं? कांता तिचं काम आवरता आवरता बोलली. अनुने फक्त हुंकार भरला. पुढे काही बोलायचं तिने टाळलं, पण मनात मात्र खूप चलबिचल झाली होती. शेखरसुद्धा घरी आल्यावर तिच्याबरोबर गप्पा मारायचा, तिची विचारपूस करायचा. त्याला जेवढं जमेल तेवढं तिला जपत होता. आता अनुला गोवा सोडायला काही प्रॉब्लेम नव्हता. शेखरने विचार केला आणि फ्रायडे इव्हिनिंगची दोघांची फ्लाईटची तिकीट बुक केली. त्याने मंडेची सुट्टी टाकली होती. रात्री उशिरा दोघेही शेखरच्या फ्लॅटवर पोचले. हा तोच फ्लॅट होता जो शेखरने अनुसाठी घेतला होता. आतमध्ये गेल्यावर अनु फ्लॅट बघत होती. आयस्पेस 3 बेडरूम किचनचा तो फ्लॅट होता आणि त्याचं सगळं इंटिरियर अनुच्या पसंतीचं होतं. अनु, बस, दमली असशील ना, मी पाणी आणतो, शेखर म्हणाला आणि किचनमध्ये गेला. समोरच्या भिंतीकडे अनुचं लक्ष गेलं. तिथे तिचे आणि शेखरचे खूप फोटोज लावले होते. काही त्यांच्या ग्रुपसोबत होते तर काही फक्त दोघांचे होते. ते फोटो पाहून तिला भरून आलं. शेखरची सावून लागताच तिने तिचे डोळे पुसले आणि नॉर्मल होण्याचा प्रयत्न केला. अनु, तुला काही खायचं आहे का? शेखरने विचारलं. दोघांनीही बाहेरच डिनर केला होता, पण तिला भूक लागली तर ती मागणार नाही म्हणून शेखरने तिला मुद्दाम विचारलं. नाही, मला खूप दमल्यासारखं वाटत आहे, फक्त झोपायचं आहे आता, अनु म्हणाली. थकवा तिच्या फेसवर दिसत होता. बरं चल, मी तुला तुझी बेडरूम दाखवतो, शेखर म्हणाला आणि त्याने तिला त्याच्या बाजूची रूम ओपन करून दिली आणि तिची बॅग आतमध्ये ठेवली. तू चेंज कर आणि बिंदास झोप, काही लागलं तर मला उठव, शेखर म्हणाला आणि त्याच्या बेडरूममध्ये गेला. काय लिहिलं आहे माझ्या नशिबात काय माहिती. अजून किती थट्टा करणार आहे माझं नशीब. अनुला बायको बनून ह्या घरात आणायचं होतं. किती स्वप्न पाहिली होती मी सुखी संसाराची ह्या घरात, सगळी तुटली. मन तुटतंय माझं, तरीही हसावं लागतंय. काहीच झालं नाही असं वागावं लागतंय. माहीत नाही अजून किती परीक्षा द्याव्या लागणार आहेत मला, शेखर विचार करत होता. आज घरी परत आल्यावर घराकडे बघून परत त्याला त्याच्या दुःखाची नव्याने जाणीव झाली होती. अनु बाहेर झोप आल्याचं खोटं बोलली होती. तिला झोप आली नव्हती, पण शेखरच्या डोळ्यात सुद्धा बघता आलं नसतं तिला. तिला गिल्टी वाटत होतं. शेखरला झिडकारलं आणि तरी देखील तो तिच्यासाठी जे करत होता ते पाहून तिला मेल्याहून मेल्यासारखं वाटत होतं. शेखरचं तिच्यावर किती प्रेम आहे हे मुकं घरसुद्धा तिला ओरडून ओरडून सांगत होतं. खूप प्रयत्नांनी तिला डोळा लागला, पण पहाटे तिला जाग आली. तिच्या पोटात दुखत होतं, शिवाय ब्लिडिंगसुद्धा होत होती. आता तिला भीती वाटली. गळा दाटून आला. ती शेखरला आवाज देत होती,
पण तिचा आवाज निघत नव्हता. तिला पेन सहन होत नव्हतं. ती तशीच हळूहळू उठली. एक हात पोटावर ठेवून हळूहळू चालत ती शेखरच्या रूमजवळ गेली. शेखर, शेखर, तिने दरवाजावर ठोकत आवाज दिला. शेखर गाढ झोपेत होता. त्यालासुद्धा खूप उशिरा झोप लागली होती. दरवाजाच्या आवाजाने त्याची झोप चावळली. त्याने डोळे चोळत डोर ओपन केलं.